रेडिएटरबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. रेडिएटर हा आपल्या कूलंट सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. रेडिएटर म्हणजे काय, तर तो उष्णतेचे विकिरण करतो. यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की उष्णता विभाजनाचे कार्य रेडिएटरद्वारे केले जाते. तर ठीक आहे, रेडिएटर हा कूलिंग सिस्टमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. रेडिएटर म्हणजे काय करतो रेडिएटर, इंजिनमधून जी आपल्याला गरम पाणी येते, इंजिनमधून रेडिएटरमध्ये गरम पाणी येते, ते कशाद्वारे येतं, होज पाईपद्वारे. ठीक आहे. होज पाईपातून जे गरम पाणी येतं त्या गरम पाण्याला थंड करण्याचं काम कोण करतं, रेडिएटर करतं. राईट. तर रेडिएटरचं मुख्य कार्य काय आपण ते बघूयात आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात ते मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी रेडिएटरमध्ये सगळ्यात वरचा भाग असतो तो म्हणजे काय, अप्पर टँक. हा जो रेडिएटरचा वरचा भाग असतो याला अप्पर टँक असे म्हणतात. अप्पर टँक म्हणजे काय की रेडिएटरचा सर्वात वरचा भाग. ठीक आहे. सर्वात वरचा भाग अप्पर टँकवर सगळ्यात आधी काय दिलेलं आहे, हे याला बोलतात रेडिएटर कॅप. ठीक आहे. रेडिएटर कॅप काय करते, याच्यामधून आपल्याला कूलंट फिलअप करता येते. म्हणजे कूलंट वगैरे आपल्याला भरायचं असेल तर ते रेडिएटर कॅपमधून आपण फिल करू शकतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे रेडिएटरच्या अप्पर टँकवर एक पाईप दिलेला असतो, एक नळी दिलेली असते. तो जो पाईप असतो तो रिझर्वॉयरशी कनेक्टेड असतो. रिझर्वॉयरशी कनेक्टेड का असतो, तर समजा काही परिस्थितीमध्ये काय होतं, रेडिएटर जो असतो तो ओव्हरफ्लो होतो. ओव्हरफ्लो इन द सेन्स की तो प्रमाणापेक्षा जास्त पाणी फेकतो. तर हे जे पाणी असतं ते रिझर्वॉयरच्या पाईपमधून रिझर्वॉयर टँकमध्ये साठवले जाते. त्याच्यामुळे काय होतं, तो पाण्याचा नाशही होत नाही आणि तो रिझर्वॉयर टँकशी कनेक्टेड असल्यामुळे ते पाणी काय असतं त्याच्यामध्ये जाऊन पोहोचते. ठीक आहे. हे झालं आपलं अप्पर टँक. त्याच्यानंतर दुसरा पार्ट काय असतो आपल्या याचा रेडिएटरचा, याला म्हणतात लोअर टँक. हा असतो लोअर टँक. हा काय करतो, याचं काम असतं की आपलं हा वॉटर पंपाशी कनेक्टेड असतो. वॉटर पंपा थ्रू हा इंजिनशी कनेक्टेड असतो होज पाईपाद्वारे. इथे आपला होज पाईप कनेक्ट असतो आणि याच्या थ्रू तो आपल्या इंजिनशी कनेक्टेड असतो. लोअर टँकमध्ये काय असतं, थंड पाणी असतं. थंड पाण्याचा पुरवठा इंजिनला करण्याचे काम याच्याद्वारे केले जाते. राईट. तर याचे 3 पार्ट्स असतात. पहिला झाला अप्पर टँक, दुसरा झाला लोअर टँक आणि हा जो मधला पार्ट आहे ना रेडिएटरचा, याला काय म्हणतात आपण, कोअर बोलतात. याला काय बोलतात, रेडिएटर कोअर. तर हे रेडिएटर कोअर म्हणजे नेमकं काय, तर या आपण बघू शकतो याच्यामध्ये काय, या नळ्या आहेत, नळ्या, ट्यूब बोलतात याला. तर ह्या ज्या ट्यूब्स असतात ना, ह्या भरपूर प्रमाणामध्ये रेडिएटरमध्ये दिलेल्या असतात. तर याच्यामध्ये काय होतं, इंजिनपासून जे गरम पाणी आलेलं असतं ना ते या ट्यूब्समध्ये पाठवलं जातं. मग ह्या ट्यूब्समध्ये काय होतं, यांचा जो रेडिएटरचा हा जो काही एरिया आहे ना तो मोठा असल्या कारणाने ते पाणी जे असतं ना ते छोट्या छोट्या बारीक बारीक नळ्यांमध्ये डिवाईड होतं. ठीक आहे. ते डिवाईड झाल्यामुळे काय होतं, पाणी खेळतं होतं याच्यामध्ये, गरम पाणी जे असतं ते खेळतं होतं. आणि रेडिएटरला आपण बघू शकतो याच्या पाठीमागे फॅन दिलेला आहे. काय दिलेलं आहे, विस्कस फॅन बोलतात त्याला. या विस्कस फॅनने या रेडिएटर कोअरवर ह्या जे छोट्या छोट्या फिन्स दिलेल्या असतात ना त्यांना हवा पोहोचवली जाते, म्हणजे हवा प्रवाहित केली जाते यांच्यावर. त्याच्यामुळे काय होतं, यांचा जो सरफेस एरिया असतो तो मोठा असल्यामुळे ते पाणी त्याच्यामध्ये खेळते राहते आणि काय होते, परिणामी आपलं जे गरम पाणी असतं ते थंड होण्यास मदत होते. आणि ह्या फिन्सची संख्या आणि ह्या नळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते जे पाणी आहे ना थंड होण्यास आपल्याला लवकर मदत होते. त्यामुळे आपलं काय होतं, आपलं जे इंजिनमधून गरम उकळतं पाणी आलेलं असतं ते थंड करण्यासाठी या आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे अप्पर टँक, लोअर टँक. लोअर टँकवर एक अजून गोष्ट बघायची म्हटली तर याला बोलतात ड्रेन प्लग. याचं कार्य काय असतं, कूलंट आपल्याला ड्रेन करायचं असेल ते आपण याच्या थ्रू करू शकतो. ठीक आहे. मग आणि हा जो असतो लोअर टँक हा कशाशी कनेक्टेड असतो, इंजिनशी. पण कशा थ्रू, वॉटर पंपाद्वारे. ठीक आहे. वॉटर पंपातून पाणी थंड सर्क्युलेट होऊन इंजिनला पोहोचवलं जातं आणि ही अशी प्रक्रिया चालू असते. आता आपण हे 3 गोष्टी बघितल्या. तर ह्या ज्या कोअर असतात ना यांचं मटेरियल कुठलं असतं ते मी तुम्हाला सांगते. या तांबे किंवा पितळापासून बनवलेले असतात. तर नेमकं तांबे आणि पितळापासूनच का बनवल्या जातात ह्या, तर हे जे 2 धातू असतात ना ते उष्णतेचे चांगले वाहक ठरतात, आपल्या प्रत्येकाला माहिती. त्याच्यामुळे जास्त यांचं मटेरियल असतं ते पितळ किंवा तांबे असतं. ठीक आहे. या तांबे किंवा पितळापासून बनवलेले असतात. तर नेमकं तांबे आणि पितळापासूनच का बनवल्या जातात ह्या, तर हे जे 2 धातू असतात ना ते उष्णतेचे चांगले वाहक ठरतात, आपल्या प्रत्येकाला माहिती. त्याच्यामुळे जास्त यांचं मटेरियल असतं ते पितळ किंवा तांबे असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला ते चांगले उष्णता वाहक म्हणून त्याला तसे दिलेले आहे. आता आपण काय बघणार आहे, ह्या ज्या कोअर असतात ना कोअर, याच्यावरून रेडिएटरचे प्रकार पडतात. ठीक आहे. ट्यूबलर कोअर म्हणून एक प्रकार असतो. आता समजा तुम्हाला मी सांगितलं ट्यूबलर कोअर म्हणजे काय,
तर ह्या ज्या कोर्स आहेत ना याच्या बंद कर दोन मिनिट. हां, तर आता रेडिएटरचे दोन प्रकार, पाणीचा प्रवाह जो असतो ना, पाण्याच्या प्रवाहावरून सुद्धा रेडिएटरचे दोन प्रकार पडतात. तर पहिला कुठला आहे आपला डाऊन फ्लो. डाऊन फ्लोज का म्हटलं याला, तर आपला पाण्याचा जो प्रवाह असतो ना तो वरून खाली होत असतो. ह्या ज्या नळ्या असतात ना याच्यामधून वरून खाली हा पाण्याचा प्रवाह होतो, म्हणून त्याला डाऊन फ्लो म्हणतात. आणि हा जो आहे ना आपला हा क्रॉस फ्लो आहे. त्याला क्रॉस फ्लो का म्हणतात, कारण की हा डाव्या साईडच्या उजव्या साईडला याचा पाण्याचा फ्लो असतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, क्रॉस फ्लो. हे दोन प्रकार झाले याचे पाणी वाहण्याच्या प्रवाहावरून. आता दुसरा जर प्रकार म्हटलं ना तर ह्या ज्या फिन्स असतात ना, ह्या कोर, याला काय बोललो आपण, ट्यूब्स. ठीक आहे, ह्या ट्यूब्सच्या याच्यावरून सुद्धा याचे प्रकार पडतात. तर जसं समजा आता पहिला प्रकार मी तुम्हाला सांगते, ट्यूबलर कोअर म्हणून आहे. ट्यूबलर कोअरमध्ये काय होतं, तुमच्या ज्या नळ्या आहेत ना, या नळ्यामधून जे पाण्याचा प्रवाह वाहतो ना, ते पाणी वाहत असताना त्या नळ्यांच्या आतून वाहतो. ठीक आहे, आणि जी हवा असते ना, या फॅनमधून जी हवा त्यांना थंड करते, गरम पाण्याला थंड करते, ती हवा त्याच्या बाहेरून फिरत असते. आणि हवा गरम पाण्याच्या बाहेरून फिरत असताना ती काय करते, पाण्याची उष्णता शोषून घेते आणि बाहेरील वातावरणात सोडून देते. त्याच्यामुळे काय होतं, आपला पाणी थंड होण्याची प्रक्रिया त्या प्रकारची होते. आणि जो दुसरा प्रकार असतो ना तो असतो सेल्युलर कोअर बोलतात त्याला. त्याच्यामध्ये काय होतं, तर ज्या आपल्या हे असतात ना, नळ्या असतात ना, ह्या ज्या नळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत, या नळ्यांच्या चारही बाजूने उकळतं पाणी, जे गरम पाणी असतं ते फिरत असतं. ठीक आहे, मग हवा त्याच्या आतून फिरते, नळ्यांच्या आतून ते, आणि त्या प्रकारे ती त्यांना थंड करते. कशी करते, पाण्यातली जी गरमी असते, उष्णता असते, ती शोषून घेते आणि ती वातावरणात फेकते. आणि जी ही असते ना सेल्युलर कोअर, तिचा आकार जो असतो ना, मधमाशीचं पोळं बघितलं आहे का तुम्ही कधी, त्याच्यासारखी दिसते. तर त्या मधमाशीच्या पोळ्यासारखी ती दिसते, म्हणून त्याला एक नाव दिलेलं आहे, हनीकॉम्ब म्हणून म्हणतात. सेल्युलर कोअर जे आहे ना टाईपचा रेडिएटर, त्याला काय बोलतात, हनीकॉम्ब म्हणतात. ठीक आहे, मग याच्या प्रकारे असं आपलं हे काम करतं. तर रेडिएटरचं मुख्य कार्य काय आहे, रेडिएटरचं मुख्य कार्य आहे इंजिनपासून जे गरम पाणी येतं ना ते पाणी थंड करणं. आणि त्या पाण्याला थंड करण्यासाठी त्याला कशाच्या साहाय्याने थंड केलं जातं, पाणी थंड करण्यासाठी हवेचा उपयोग केला जातो. ती हवा कुठून येते, आपल्याकडे जो विस्कस फॅन दिलेला असतो, रेडिएटरच्या बॅक साईडला जो विस्कस फॅन दिलेला असतो, ती या फिन्सवर हवा प्रवाहित करते. त्याच्यामुळे काय होतं, गरम पाणी हवेच्या साहाय्याने थंड केलं जातं आणि आपलं जे काही सर्क्युलेशन होतं ते त्याप्रमाणे होतं. आणि रेडिएटर अशा प्रकारे कूलिंग सिस्टममध्ये काय काम करतं, इंजिनपासून आलेले गरम पाणी थंड करण्याचे कार्य याच्याद्वारे केले जाते. समजलं? ठीक आहे, बंद करू.